कल्पना करा, उंच हिमालयाच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव. रस्ते वळणावळणाचे, दऱ्याखोऱ्यातून जाणारे. इथून शहरात यायचं म्हटलं तरी तासनतास प्रवास करावा लागतो. पण या एका छोट्या गावातल्या एका तरुणानं मात्र असं काहीतरी करून दाखवलंय ज्यामुळे अवघा देश त्याचा हा कारनामा पाहून थक्क झालाय. त्यानं चक्क आकाशात उडणारी इलेक्ट्रिक कार बनवली आहे आणि तिची यशस्वी चाचणीही केली आहे. म्हणजे या तरुणाचं नाव आहे रवी टमटा. त्याच्या या कारनाम्यातून एकच गोष्ट मात्र सिद्ध झाली आहे, ती म्हणजे स्वप्न पाहायला महागड्या लॅबची गरज नसते किंवा कुठल्या पदवीची अट सुद्धा नसते. गरज असते ती फक्त एका ध्येयाची, उराशी बाळगलेल्या ध्यासाची आणि जिद्दीची. कोणतीही टेक्नॉलॉजीची पदवी नाही, हातात कोणतीही कोट्यवधींची गुंतवणूक नाही, पण रवीनं स्वतःच्या हातानं बनवली आहे भारताची पहिली स्वदेशी सिंगल सीटर इलेक्ट्रिक फ्लाइंग कार, जिचं नाव आहे हॅपिडास स्कायनेक्स. अगदी आपण लहानपणी हॉलिवूडच्या सायन्स फिक्शन मूव्हीजमध्ये पाहायचो तशीच ही कार या भारतीय तरुणानं तयार केली आहे. आता ही कहाणी फक्त एका कारची नाही आहे, तर ही कहाणी आहे एका ग्रामीण भारतातल्या मेकॅनिक बापाच्या तरुण पोराच्या संघर्षाची. म्हणूनच त्याने हे सगळं नेमकं कसं साध्य केलं हेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी. मंडळी, उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातल्या जागेश्वर धामाजवळ वसलेल्या कापली खान या एका छोट्याशा गावातला हा तरुण रवीनं आपल्या हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप कंपनीच्या माध्यमातून हॅपिडा स्कायनेक्स नावाचं हे सिंगल सीटर फ्लाइंग इलेक्ट्रिक व्हेकल तयार केलं आहे. आणि विशेष म्हणजे या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात या वाहनाची पहिली यशस्वी चाचणी देखील झाली आहे. सोशल मीडियावर या चाचणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आणि बघता बघता रवी टमटा हे नाव संपूर्ण देशभर पोहोचलं. पण आता इथं एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे रवीचं बॅकग्राऊंड काही इंजिनिअरिंग किंवा एरोस्पेस क्षेत्रातलं नाही आहे. त्यानं नैनितालच्या कुमाऊ विद्यापीठातून आर्ट्समध्ये पदवी मिळवली आहे. उड्डाण तंत्रज्ञानाचं कुठलंही शिक्षण त्याच्याकडे नाही. मग हे सगळं कसं शक्य झालं? याचं उत्तर दडलेलं आहे रवीच्या घरातच. त्याचे वडील हरीशराम टमटा हे मोटर मेकॅनिक आहेत. लहानपणापासूनच यंत्राची रचना, सुट्टे भाग आणि त्याची जोडणी हे सगळं रवीनं वडिलांकडून अनुभवातून शिकलं. याच अनुभवाला त्याने इंटरनेटवरच्या सेल्फ स्टडीची जोड दिली आणि एरोडायनॅमिक्स, व्हेकल डिझायनिंग सारखे किचकट विषय समजून घेतले. उडणाऱ्या कारचं स्वप्न रवीनं 2015 सालीच पाहिलं होतं. त्यानंतर तब्बल एक दशकभर सातत्यानं त्याचे प्रयोग, संशोधन आणि संघर्ष सुरू होता. या मोठ्या प्रोजेक्ट आधी रवीनं ग्रामीण आणि स्थानिक गरजांवर आधारित इतरही अनेक छोट्या मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम केलेलं होतं आणि त्यातून त्याच्या पुढच्या मोठ्या शोधाची बीजं रोवली गेली. पण या फ्लाइंग व्हेकलच्या प्रोजेक्टला अधिकृत स्वरूप देण्यासाठी रवीनं 7 जून 2023 ला हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची नोंदणी केली. आता त्याचं स्वप्न जुनं असलं तरी प्रत्यक्ष प्रोटोटाईप उभा करायला त्याला त्यानंतरही 1.5 वर्षांचा वेळ लागला. आता त्यानं हे वाहन नेमकं कसं तयार केलं हे जरा समजून घेऊया. तर हॅपिडा स्कायनेक्स हे व्हेकल सुधारित आणि हेवी लिफ्ट ड्रोन तंत्रज्ञानावर आधारित आहे. यासाठी लागणारं नॉलेज आणि सुट्टे भाग मिळवण्यासाठी रवीनं देशाबाहेर सुद्धा धाव घेतली. यासाठी साधारण 2 वर्षांपूर्वी त्यानं चीनचा दौरा केलेला होता. तिथं जाऊन त्यानं प्रगत ड्रोन्स आणि इव्हीटोल उड्डाण प्रणालींचा प्रत्यक्ष अभ्यास केलेला होता आणि उड्डाण नियंत्रणासाठी लागणारे सगळे इलेक्ट्रॉनिक पार्ट्स विकत घेतले. या व्हेकलसाठी लागणाऱ्या उच्च क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटार्स त्यानं तामिळनाडूमधून मागवल्या आणि विशेष म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या भागांची जुळणी त्यानं कुठल्याही मोठ्या इंडस्ट्रीयल लॅबमध्ये केली नाही, तर काफली खान इथल्या स्वतःच्या घरातच केली. मंडळी, हे वाहन पूर्णपणे विजेवर चालतं, त्यामुळं यातून कुठलंही उत्सर्जन होत नाही आणि पारंपरिक विमान इंधनाची किंवा इथेनॉलची गरज पण लागत नाही. 2023 पासून सुरू झालेली त्याची बनवण्याची प्रोसेस अखेर 2026 ला संपली आणि अखेर आता आली चाचणीची वेळ. अल्मोडा इथल्या आर्मी हेलिपॅडवर प्रशासनाच्या देखरेखीखाली ही चाचणी पार पडली. विशेष म्हणजे या चाचणीसाठी अल्मोडाचे जिल्हाधिकारी अंशुल सिंग आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक चंद्रशेखर आर घोडके यांच्यासह अनेक अधिकारी यावेळी उपस्थित होते. रवीच्या या यशानंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी रवीशी थेट व्हिडिओ कॉलवरून संवाद साधला आणि ही कामगिरी राज्यासाठी ऐतिहासिक मैलाचा दगड असल्याचं सांगितलं. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू किंजरापू यांनीही त्याच्या या नवकल्पनेचं कौतुक केलं. पण मंडळी, समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे कुठल्याही एरोस्पेस शिक्षणाशिवाय केवळ इंटरनेटच्या माहितीच्या जोरावर असं गुंतागुंतीचं वाहन तयार करणं हे प्रचंड रिस्की काम होतं. उड्डाणाचा बॅलन्स, लिथियम आयन बॅटरीची सुरक्षितता, थ्रस्ट टू वेट चाचणी, इमर्जन्सी नियंत्रणा
या सगळ्या अवघड बाबींवर रवीला स्वतःच्या बळावर संशोधन करावं लागलं. रवीनं वाहनाचा ताशी 200 किलोमीटर वेग आणि 40 किलोमीटरचं अंतर 10 ते 12 मिनिटात पार करण्याचा दावा केलाय. सध्याचा प्रोटोटाइप अजून केवळ एका मिनिटाच्या चाचणीवरच आधारित असल्यामुळं वाहनाची प्रत्यक्ष पेलोड क्षमता, उड्डाणाचा वेळ आणि बॅटरीची कार्यक्षमता तपासण्यासाठी अजून अनेक चाचण्या होणं बाकी आहे. एवढंच नाही तर ग्रामीण भागातल्या अशा नव्या तंत्रज्ञान स्टार्टअप्सना प्रशासकीय नोंदणीतही अडचणी येतात. आता याचंच उदाहरण म्हणजे रवीची ही हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी ही सार्वजनिक कॉर्पोरेट नोंदींमध्ये चक्क लाकूड उत्पादन निर्मिती क्षेत्रात नोंदवली गेली आहे. या सगळ्या मर्यादा असूनही रवीचा आत्मविश्वास कायम आहे. वाहनाच्या मूळ रचनेचं पेटंट मिळवण्याचं काम त्यानं सुरू केलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीही त्यानं अनेक शोध लावलेले आहेत. 12वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर लगेचच त्यानं नवनवीन यंत्र बनवण्याचा ध्यास घेतलेला होता. 2014 साली त्यानं आपला पहिला शोध लावला, तो म्हणजे एक चार्जेबल शूज. हे खास बूट घालून रस्त्यावर चालल्यावर त्यातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेच्या मदतीनं मोबाईल फोन चार्ज व्हायचा. त्यानंतर रवीनं आणखी एक भन्नाट कल्पना प्रत्यक्षात आणली, ती म्हणजे एक इलेक्ट्रोलाइट पंप. त्याच्या मदतीनं इलेक्ट्रिक वाहन अवघ्या 1 मिनिटात पूर्ण चार्ज करता येऊ शकतं, असा दावा त्यानं केला. आणि त्याचा तिसरा शोध तर आजही प्रत्यक्ष वापरात आहे. रवीनं बनवलेली एक खास स्टिक सध्या उत्तराखंड वन विभागात प्रत्यक्ष वापरली जाते. तिला ऑनलाईनही मागणी आहे. या स्टिकमध्ये टॉर्च, GPS आणि मोबाईल चार्जिंग सुविधाही आहे. हे तीनही शोध वेगवेगळे असले तरी त्यामागचा गाभा एकच होता: रोजच्या आयुष्यातल्या समस्येवर मर्यादित साधनांच्या मदतीनं स्वतःच्या डोक्यानं तोडगा शोधण्याची वृत्ती. आता विचार करा, हवेत उडणाऱ्या या कारचा प्रत्यक्ष उपयोग कसा होऊ शकतो? तर हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये रस्त्यानं 40 किलोमीटरचा प्रवास नागमोडी वळणांमुळे जवळपास 90 मिनिटं घेतो. हेच अंतर उड्डाण वाहनाच्या मदतीनं अवघ्या 10 ते 15 मिनिटात पार करता येऊ शकतं. भूस्खलन, पूर किंवा ढगफुटीसारख्या आपत्तींमध्ये जेव्हा रस्त्यांचा संपर्क तुटतो, तेव्हा दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांपर्यंत तातडीची वैद्यकीय मदत आणि बचाव कार्य पोहोचवणं या तंत्रज्ञानामुळे सोपं होऊ शकेल. शिवाय उत्तराखंडच्या दुर्गम पण सुंदर पर्यटन स्थळांना जोडण्यासाठीही याचा मोठा फायदा होऊ शकतो. पण मंडळी, रवी टमटा यांची ही कहाणी आपल्याला खूप मोठी गोष्ट शिकवते. ती काय? तर कमी साधनं, आर्थिक चणचण आणि पदवीचा अभाव या गोष्टी तुमच्या प्रगतीत कधीच अडथळा ठरू शकत नाहीत. जर तुमच्याकडे काहीतरी नवीन करण्याची जिद्द असेल, जर या स्वदेशी तंत्रज्ञानाला योग्य सरकारी पाठबळ, संस्थात्मक मार्गदर्शन आणि गुंतवणूक मिळाली, तर तो दिवस दूर नाही की उडणाऱ्या गाड्या फक्त सिनेमातच नाही तर प्रत्यक्षात सुद्धा दिसतील. बाकी तुम्हाला या तरुणाची ही प्रेरणादायी गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.